आज वडेट्टीवार पत्रकार परिषदेत असं म्हणाले की आमच्या कामांना स्थगिती मिळाली। वडेट्टीवारांना अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत असं वाटतंय। पण त्याहीपेक्षा आज जितेंद्र आव्हाडांनी बोफोर्सची आठवण काढली। म्हणजे बोफोर्सचा घोटाळा झाला होता हे जितेंद्र आव्हाडांना मान्य असल्यामुळे त्यांनी आज बोफोर्स सारखे घोटाळे चालले आहेत अशा प्रकारे घरचा आहेर हा त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि मला असं वाटतं की खरं तर कोणतीही कल्पकता, कुठलेही नवीन विषय, कुठलीही लोकाभिमुखता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही। खरं तर आज आपण सगळे लोक या ठिकाणी जो हिंदीचा विषय आहे आमच्याकरता तो मराठीचा विषय आहे, कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली आहे, हिंदी ऑप्शनल केली आहे। कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। पण तरी देखील झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेला उठवता येत नाही। आणि म्हणून याचा थोडासा प्रवास हा आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे असं मला वाटतं। खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं, मग मध्य प्रदेशने, मग तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने। 21 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ञ समिती नियुक्त केली होती। 16 ऑक्टोबरला त्याचा GR 16 ऑक्टोबर 2020 रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा GR निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ, अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली 18 लोकांची कमिटी तयार करण्यात आली। या 18 लोकांमध्ये कोण कोण होते? डॉक्टर सुखदेव थोरात, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर, SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन वेळुकर, नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, ICTचे माजी कुलगुरू प्राध्यापक GD जाधव, DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील, आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे से संचालक भारत मराठवाडा वाणिज्य विद्यालय पुणे से प्राचार्य देविदास गोल्लर, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण तज्ञ डॉक्टर अजित जोशी, शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे, शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उबाटा सेनेचे, आमच्या शिवसेनेचे नाही, आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने, अशा 18 लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली। आता हे सगळेच मराठी लोक आहेत, नामवंत लोक आहेत, शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत, अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजींनी तयार केली। 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना 101 पानाचा अहवाल सादर केला। त्याचं जे DGIPRचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे, हे आपण सगळे बघू शकता। तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसतायत, बरेच लोक दिसतायत, माननीय संपादकही उपस्थित होते।
पण ते फोटो दिसत नाही आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे.